नमस्कार, मी शाहीन शेख. नागेश करजगी ऑर्किड स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, कसे आहात? छान आहात ना? छान. आता तुम्हाला माझ्याकडून भरपूर मोठी शाबासकी मिळणार आहे. मला माहिती तुम्ही अभ्यास केलेला असेल. खूप छान. अशाच प्रकारे अभ्यास करायचा आहे बरं का. आणि आपल्या आईबाबांचं ऐकायचं आहे, आपल्या घरातल्या मोठ्या व्यक्तींचं ऐकायचं आहे. छान. मुलांनो, आता मला सांगा, आपण मागील पाठामध्ये काय बघितलं होतं बरं? काही आठवतंय का तुम्हाला? का विसरला सर्व? आठवतंय ना? सांगा मग, काय बघितलं होतं आपण मागील पाठामध्ये? आपण मागील पाठामध्ये दुसरी वेलांटीचं ओळख व वाचन घेतली होती. आठवतंय ना? छान. आता मला सांगा, हे मी तुम्हाला काही दाखवणार आहे बरं का. मला तुम्ही सांगायचं आहे ते काय आहे बरं, तो कोणता अक्षर आहे आणि त्याला कोणती चिन्हाचा त्याला वापर केलेला आहे. सांगा बरं मग मला जरा, हे कोणते अक्षर आहे? बरोबर, च ला काय दिलेलं आहे? पहिली वेलांटी, ची. छान. हे आहे पहिला सिम्बॉल चीचा. हां, आता हे झाली पहिली वेलांटी. आता मला सांगा, ही कोणती वेलांटी आहे? कोणती आहे? दुसरी. अगदी बरोबर, ही आहे दुसरी वेलांटी, जी आपण मागील तासामध्ये बघितलेलं होतं. हां, अशाच प्रकारे आता अजून थोडे. मग मला सांगा, या दोन्ही अक्षरांमध्ये तुम्हाला फरक दिसतोय का मुलांनो? बघा जरा बरं, दिसतोय का फरक? हां, ही कोणती वेलांटी आहे? पहिली. आणि ही दुसरी. अगदी बरोबर उत्तर देत आहात. छान, व्यवस्थित बघत आहात ना? आता अशाच प्रकारे मी पुढचं पण विचारणार आहे बरं का. आता मला सांगा, हे काय आहे? बरोबर, ही आहे ज. ज ला पहिली वेलांटी जी, हे अक्षर. हे छान, हे आहे ज ला दुसरी वेलांटीचं अक्षर म्हणजे जी. आता दोन्हीमध्ये पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी कोणती आहे सांगा बरं? माझ्या उजव्या हातामध्ये कोणती वेलांटी आहे? ही वाली. बरोबर, पहिली वेलांटी. आणि ही दुसरी वेलांटी. दिसतं ना तुम्हाला फरक दोघांमध्ये कशा प्रकारे लिहिलेला आहे ते? छान. आता आपण असंच बघूया पुढचे पण. आता मला हे सांगा, ही कोणती वेलांटी आहे बरं? नाही, पहिली नाही, ही आहे दुसरी. बघा लक्षपूर्वक, ज्यांनी उत्तर दिले त्यांच्यासाठी खूप मोठी शाबासकी. ही आहे दुसरी वेलांटी आणि ही आहे पहिली वेलांटी. अगदी बरोबर. आता मला सांगा, यामध्ये पहिली वेलांटी कोणती आहे आणि दुसरी वेलांटी कोणती आहे? माझ्या डाव्या हातामध्ये कोणती वेलांटी आहे बरं सांगा? अक्षर आहे. कोणत्या वेलांटीचं अक्षर आहे? बरोबर, हे आहे दुसऱ्या वेलांटीचं अक्षर आणि हे आहे पहिली वेलांटी. दिसतंय तुम्हाला दोघांमध्ये फरक? छान. अजून बघूया. आता हे दोन्ही सांगा. हे आहे ल ला पहिली वेलांटी ली आणि हे आहे ल ला दुसरी वेलांटी ली. दोघांमध्ये फरक बघा. हे आहे पहिली वेलांटीचे अक्षर आणि हे आहे दुसरी वेलांटीचे अक्षर. आता हे सांगायचं आहे तुम्ही मला. सांगा जरा, हे कोणती वेलांटी आणि कोणते अक्षर आहे? हां, हे आहे ळ. मग ळ ला काय दिलेलं आहे? पहिली वेलांटी. हे सांगा बघू मला जरा. बरोबर, हे आहे ळ. ळ ला दुसरी वेलांटी. मग सुरुवातीस आता मला सांगा, सुरुवातीस पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे? पहिली वेलांटी आहे का दुसरी वेलांटी आहे? सांगा बघू. हे बरोबर लिहिले का? क्रमाने आहे का? नाही. बरोबर, सुरुवातीस काय येणार? पहिली वेलांटी. मग नंतर काय येणार? दुसरी वेलांटी. छान. आता पुढचं बघू अजून एक. आता हे सांगा. बरोबर, हे आहे ख ला दुसरी वेलांटी
आणि हे आहे ख ला पहिली वेलांटी. हां, हे दोन्ही मी लावलेले क्रमाने व्यवस्थित आहेत का आपल्या बाराखडीच्या? नाही की नाही? सुरुवातीस काय येणार? ख ला पहिली वेलांटी आणि नंतर ना ख ला दुसरी वेलांटी. बघा, ख ला पहिली वेलांटी आणि नंतर ना आहे ख ला दुसरी वेलांटी. दोघांमध्ये फरक समजत आहे ना तुम्हाला? कशा प्रकारे आहे, कोणती पहिली आहे आणि कोणती दुसरी आहे हे पण बघा. हे कोणते अक्षर आहे? ग. मग ग ला पहिली वेलांटी गी आणि ग ला दुसरी वेलांटी गी. दोघांमध्ये फरक बघा. छान. आता हे कोणते आहे? हे मी व्यवस्थित लावलेलं आहे का क्रमाने? सांगा बघू. व्यवस्थित लावलेलं आहे. सुरुवातीस ध ला दुसरी वेलांटी आणि नंतर ध ला पहिली वेलांटी. अशा प्रकारेच आहे ना? नाही ना? चुकीचं आहे ना हे? बरोबर. हे आहे बरोबर त्याचं क्रम. ध ला पहिली वेलांटी सुरुवातीस येणार आणि ध ला दुसरी वेलांटी त्याच्या नंतर न येणार. समजलं ना मुलांना तुम्हाला हे सर्व? हां, आता बघा, आता आपल्याला सगळ्या तुम्हाला समजलेलं आहे. पहिली वेलांटी मधला फरक, दुसरी वेलांटी मधला फरक हे समजलं आहे ना तुम्हाला? छान. बघा, नीट बघायचं आहे. पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीमध्ये भरपूर फरक आहे. पहिली वेलांटी म्हणजे आपला उजवा हात, ठीक आहे, आणि दुसरी वेलांटी म्हणजे आपला डावा हात. बरोबर की नाही? पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. पुन्हा दाखवते, लक्ष द्या. पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. छान. आता आपण पुन्हा एकदा दुसरी वेलांटीचं वाचन करायचं आहे, ठीक आहे, सविस्तर. आता आपण थोडे अक्षर बघितलेले आहेत. आता आपण पूर्ण क ते न्य पर्यंतचं अक्षर बघूया. चला मग आता तुम्ही वाचन करणार का मी वाचन करू? तुम्ही करणार ना? चला मग वाचन करा बरं. चला वाचन करा. क ला दुसरी वेलांटी की. ख ला दुसरी वेलांटी खी. ग ला दुसरी वेलांटी गी. घ ला दुसरी वेलांटी घी. च ला दुसरी वेलांटी ची. छ ला दुसरी वेलांटी छी. ज ला दुसरी वेलांटी जी. झ ला दुसरी वेलांटी झी. ट ला दुसरी वेलांटी टी. ठ ला दुसरी वेलांटी ठी. ड ला दुसरी वेलांटी डी. ढ ला दुसरी वेलांटी ढी. न ला दुसरी वेलांटी नी. त ला दुसरी वेलांटी ती. थ ला दुसरी वेलांटी थी. द ला दुसरी वेलांटी दी. ध ला दुसरी वेलांटी धी. न ला दुसरी वेलांटी नी. प ला दुसरी वेलांटी सांगा बघू काय येणार? अगदी बरोबर, पी. फ ला दुसरी वेलांटी फी. ब ला दुसरी वेलांटी बी. भ ला दुसरी वेलांटी भी. म ला दुसरी वेलांटी मी. य ला दुसरी वेलांटी ई. र ला दुसरी वेलांटी री. ल ला दुसरी वेलांटी ली. व ला दुसरी वेलांटी वी. श ला दुसरी वेलांटी शी.
श ला दुसरी वेलांटी शी, स ला दुसरी वेलांटी सी, ह ला दुसरी वेलांटी ही, ळ ला दुसरी वेलांटी ळी, श ला दुसरी वेलांटी शी, न्य ला दुसरी वेलांटी नी, आणि शेवटचा आहे त्र ला दुसरी वेलांटी त्री. छान. आता आपण पुढचं बघूया बरं का मुलांना काय आहे ते. आता काय आहे हे, तर वेलांटी म्हणजे दुसऱ्या वेलांटीवरील आधारित शब्द कशा प्रकारे तयार केलेले आहेत ते तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, जर आपल्याला वीट माहिती ना सगळ्यांना, वीट बांधकाम करताना विटाचा वापर केला जातो. हां, तो जर वीट शब्दांमध्ये लिहायचा आहे तर कशा प्रकारे लिहितात बघा. व ला दुसरी वेलांटी वी आणि ट, टमाटरचा ट, व ला दुसरी वेलांटी वी ट. त्याच प्रकारे जीभ, तुमची जीभ, ज ला दुसरी वेलांटी जी. हां, आणि बघा ज ला दुसरी वेलांटी जी आणि भ, जीभ, त्याचा उच्चार कसा होतो जीभ. ख ला दुसरी वेलांटी खी, र खीर, त ला दुसरी वेलांटी ती, तीळ. बघा, दिसतंय ना तुम्हाला कशा प्रकारे शब्द तयार केलेले आहेत. मग शेवटचा शब्द कोणता आहे, वाचन करा बरं. पीठ, पीठ आहे. मग प ला दुसरी वेलांटी पी ठ, पीठ. कसा उच्चार होतो म्हणा माझ्या मागं. व ला दुसरी वेलांटी वी ट, वीट. ज ला दुसरी वेलांटी जी भ, जीभ. ख ला दुसरी वेलांटी खी र, खीर. त ला दुसरी वेलांटी ती ळ, तीळ. प ला दुसरी वेलांटी पी ठ, पीठ. छान. आता आपण वेलांटीवर आधारित शब्द व त्याचं वाचन करूया. ठीक आहे, चला बघा. छ, ड ला दुसरी वेलांटी डी, छडी. काय लिहिलेलं आहे, छ, छ ला दुसरी वेलांटी डी, छडी म्हणा. द, ह ला दुसरी वेलांटी ही, दही. म, म ला दुसरी वेलांटी मी ठ, मीठ. प, श, श ला दुसरी वेलांटी शी, पक्षी. व, ह ला दुसरी वेलांटी ही, वही. आता पुढचं बघा. हां, च ला काना चा, व ला दुसरी वेलांटी वी, चावी. भ ला काना भा, ज ला दुसरी वेलांटी जी, भाजी. ग ला काना गा, ड ला दुसरी वेलांटी डी, गाडी. हे सर्व किती अक्षरी आहे, 2 अक्षरी. हां, आता 3 अक्षरी शब्दांचे वाचन करूया. म, र ला काना रा, ठ ला दुसरी वेलांटी ठी, मराठी. आपला विषय कोणता आहे, मराठी. स, क ला काना का, ळी, सकाळी. सॉरी, स, क ला काना का, ळ ला दुसरी वेलांटी ळी, सकाळी. च, च ला पहिली वेलांटी ची, म, न ला दुसरी वेलांटी नी, चिमणी. क, क ला काना का,
क डी काकडी. बघा क ला काना का, क ड ला दुसरी वेलांटी डी काकडी. प ला पहिली वेलांटी पी श वी, व ला दुसरी वेलांटी वी. प ला पहिली वेलांटी पी श व ला दुसरी वेलांटी वी पिशवी. ब ला काना बा द ल ला दुसरी वेलांटी ली बादली. पुढचं ज ज म ला दुसरी वेलांटी मी न जमीन. श र ला दुसरी वेलांटी री र शरीर. पुढचं आ ग गा डी. अ ला काना आ ग ला काना गा ड ला दुसरी वेलांटी डी आगगाडी. ग न प ती त ला दुसरी वेलांटी ती गणपती. म ध म ला काना मा श ला दुसरी वेलांटी शी मधमाशी. पुढचं परभणी परभणी. व ज ला काना जा ब ला काना बा वजा बा क ला दुसरी वेलांटी की वजा बाकी. ग ला दुसरी वेलांटी गी त क ला काना का र गीतकार. स ला दुसरी वेलांटी सी त ला काना ता फ ळ सीताफळ. उ ज ळ न ला दुसरी वेलांटी नी उजळणी. कळलं मुलांना हे कशा प्रकारे वाचन करायचं आहे. आता वाक्य. चला खालील वाक्य वाचा. त ला काना ता ज ला दुसरी वेलांटी जी ताजी ताजी भाजी. बघा ताजी ताजी भाजी. मग अ ला काना आ ज ला दुसरी वेलांटी जी आजी. अ ला काना आ ल ला दुसरी वेलांटी ली आजी आली. व ला काना वा त ला दुसरी वेलांटी टी त. प ला काना पा न ला दुसरी वेलांटी नी वाटीत पाणी. ख ख ला दुसरी वेलांटी ख ला पहिली वेलांटी खी ड क ला दुसरी वेलांटी की त खिडकीत. च ला पहिली वेलांटी ची म न ला दुसरी वेलांटी नी चिमणी खिडकीत चिमणी. कळलं कशा प्रकारे वाचन करायचं आहे. चला माझ्या मागं पुन्हा एकदा वर्ण खाली वाचायचं आहे. ताजी ताजी भाजी आजी आली वाटीत पाणी खिडकीत चिमणी मीनाला नाही धीर चटणी भाकरी खा राणी खाली बघ सीता पायरी चढ. मुलांनो आता तुम्ही शब्द आणि वाक्य बघितलेले आहेत की नाही. आता आपण ह्या शब्द तुम्ही काय करायचे आहेत या वेलांटी दुसरी वेलांटीवरती आधारित तुम्ही सुद्धा घरी शब्द आणि वाक्य तयार करायचे आहेत. आणि छोटे छोटे शब्दांचे वाक्यांचे तुम्ही काय करायचे आहे वाचन करायचे आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला पुढच्या तासाला याच्यावर आधारित वाचन आणि प्रश्नोत्तर घेणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही काय करायचे आहेत आपल्या सगळे स्वर व्यंजन काना पहिली वेलांटी दुसरी वेलांटी या सर्वांचे काय करायचे आहे वाचन करायचे आहे. धन्यवाद.